मराठा समाजावर जो राजकीय अन्याय पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी केलाय त्या विरोधात हिंदवी स्वराज्य भवन येथे मराठ्यांनी काळ्या रंगाने रंगपंचमी साजरी केली। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी मराठा समाजाचा महापौर करून समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी, तुमचा पहिला सत्कार आम्ही करू। 1993 नंतर तब्बल 32 वर्षानंतर मराठा समाजाचा महापौर करण्याची संधी भाजपमधील प्रमुख लोकांना असताना या लोकांनी मराठा समाजाचा महापौर न करून समाजावर राजकीय अन्याय केला आहे। त्या विरोधात गेल्या 1 महिन्यापासून रक्ताने पत्र लिहिणे, मुंडन आंदोलन, मूक आंदोलन, अर्धनग्न आंदोलन चालू आहे। भाजपच्या प्रमुख लोकांनी मराठा समाजावरती जो अन्याय केला आहे, लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने तुम्हाला मतपेटीतून उत्तर दिले आहे। विधानसभेला मराठा समाज तुमच्या सोबत होता म्हणून तुम्ही सत्तेत आलात। महापौर निवडीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीत तुमचा 55 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचं स्वप्न ते स्वप्नच राहील। 38 जागा आल्या। मराठ्यांनी तुम्हाला जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा मतपेटीतून उत्तर दिले। आता भाजपमधील प्रमुख लोकांनी मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा संपूर्ण आंदोलनाचा वणवा महाराष्ट्रात दिसेल असा इशारा मराठा आंदोलन तथा मराठा क्रांती मोर्चाचे रामभैया जाधव यांनी दिला। यावेळी समाज बांधव उपस्थित होते। सोलापूर दोन्ही लोकसभामध्ये मराठा समाजाचे प्राबल्य आहे। भाजपच्या सर्व नेत्यांनी योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा सोलापूर शहर, उत्तर, मध्य, दक्षिण, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, अक्कलकोट, बार्शी येथे तुम्हाला येणाऱ्या काळात प्रत्येक निवडणुकीत मतपेटीतून मराठा समाज उत्तर देईल। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।